श्रीराम जय जय राम। श्रीराम जय राम। श्रीराम जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 437। उपशम प्रकरण सर्ग 72। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, तीरावरील लाकडामुळे समुद्र किंवा धूलिकणांमुळे आकाश ज्याप्रमाणे मलिन होत नाही, त्याप्रमाणे प्रवाह पतित अशा लोकव्यवहारांमुळे आत्मज्ञान संपन्न पुरुष केव्हाही लिप्त वा भ्रष्ट होत नाहीत. ज्याप्रमाणे स्वच्छ व चंचल वा मलिन व जड पदार्थ आपणामध्ये आल्या गेल्याने समुद्राला त्याबद्दल प्रेम किंवा द्वेष वाटत नाही, त्याचप्रमाणे तत्वज्ञानी पुरुषाला बरे वाईट विषयभोग प्राप्त झाले किंवा न झाले तरी त्याविषयी त्याच्या ठिकाणी हर्ष किंवा विषाद उत्पन्न होत नाहीत. कारण जगातील सर्व वस्तू संबंधाने मनाचे जे मनन चाललेले असते तो विषयोन्मुख झालेल्या चित्ताचा विलास आहे, असेच महात्मे समजत असतात. या जगात पूर्वी, आज व पुढे उत्पन्न होणारा मी व इतर वस्तुजात हे दृश्य दर्शन संबंधाच्या विस्तारामुळे भासमान होत असून तो सर्व मनाचाच विलास आहे. दर्शन आणि दृश्य यांच्यामध्ये जे दृश्य आहे ते सत्य आहे की असत्य आहे याचा निर्णय करता येत नसल्यामुळे त्याच्याबद्दल हर्षशोक करणे योग्य नाही व त्रिपुटी रहित असे जे केवळ दर्शन आहे ते स्वसंवेद्य असून निर्लेप आणि असंग आहे. अर्थात त्याच्याबद्दल हर्षशोक करण्याचे मुळीच कारण नाही. जगातील सर्व विषय हे सद्रूप आहेत, असद्रूप आहेत किंवा सत असत रूप आहेत, यापैकी कोणताही पक्ष स्वीकारला तरी त्यांच्याबद्दल शोक करण्याचे कारण नाही असेच सिद्ध होते. जे सत्य आहे ते त्रिकालाबाधित असते आणि जे असत्य असते ते विनाशी असते. यामुळे विषय हे सत्य आहेत किंवा असत्य आहेत असे जरी मानले तरी त्यांच्याबद्दल शोक करण्याचे कारण उरत नाही. आता विषय हे अंशतः सत्य आणि अंशतः असत्य आहेत असे जरी मानले तरी सुद्धा सत्य असत्याच्या मिश्रणाने बनलेले हे विषय असद्रूपच ठरतात. अशा स्थितीत तू ह्या विषयांकरता इतका शोक का करतोस? रामा, तू असम्यक दृष्टीचा त्याग करून सम्यक दृष्टीने अवलोकन कर, म्हणजे तू ह्या जगातील विषयांकडे पाहून केव्हाही मोहित होणार नाहीस. दृश्य आणि दर्शन यांच्या संबंध विस्ताराच्या योगाने ब्रह्मच विलास करीत असते, परंतु दृश्य आणि दर्शन यांच्या संबंधामध्ये जे स्वानुभव वेद्य सुख असते तेच पारमार्थिक सुख असून त्यालाच ब्रह्म म्हणतात. दृश्य आणि दर्शन यांच्या संयोगामध्ये जी अत्युत्कृष्ट सुखकारक अशी संवेदना असते तीच अज्ञ मनुष्याला रागादी दोष उत्पन्न करून संसार प्राप्त करून देते. परंतु तीच संवेदना ज्ञानी मनुष्याला विवेकाच्या योगाने आत्म्याशी अखंड तादात्म्य करून मोक्ष प्राप्त करून देते. दृश्य आणि दर्शन यांच्या संयोगाच्या ठिकाणी जे पारमात्मिक सुख असते तेच आत्म्याचे वास्तविक स्वरूप होय. दृश्याला वश होणे म्हणजेच बंधन असून त्यातून मुक्त होण्याच्या स्थितीला जीवनमुक्ती म्हणतात. दृश्य आणि दर्शन यांच्या संबंधामुळे उत्पन्न होणाऱ्या सुख संवेदनेचा स्वानुभवाने पूर्ण क्षय झाला म्हणजे त्याच स्थितीला मुक्ती म्हणतात. यास्तव दृश्य दर्शन संबंधामध्ये जो नित्य त्रिपुटी रहित स्वसंवेद्य आणि पूर्णानंदात्मक असा अनुभव येत असतो त्याचा आश्रय करून रामा, तू भवबंधनातून मुक्त हो. राघवा, दृश्य दर्शन संबंधातील त्रिपुटीचे भान नाहीसे होऊन जे स्वसंवेद्य सुख अवशिष्ट राहते त्यालाच सौषुप्ती दृष्टी म्हणतात. ही सौषुप्ती दृष्टी म्हणजे निर्विकल्प ज्ञानस्थिती नेहमी स्वयं प्रकाशमान असते. दृश्य दर्शन भावरहित अशा योगसिद्ध
आणि परमश्रेष्ठ बुद्धीचा आश्रय केल्यामुळे आत्मज्ञानी मनुष्य तुर्यावस्थेप्रत वा मुक्त स्थितीप्रत जाऊन पोहोचतो. राघवा, दृश्य दर्शन भावरहित अशा तुर्यावस्थेमध्ये तत्वज्ञानी पुरुषाला आत्मा हा स्थूल नाही, अणुरूप नाही, प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष नाही, चेतन नाही, जड नाही, असद्रूप नाही, सद्रूप नाही, मी नाही, इतर कोणी नाही, एक नाही, अनेक नाही, किंवा अनेकांनी युक्त नाही, समीप नाही, दूर नाही, आहे असे नाही, नाही असे नाही, तो प्राप्य आहे असे नाही, अप्राप्य आहे असेही नाही, तो सर्व नाही, सर्वव्यापी नाही, पदार्थ रूप नाही, अपदार्थ रूप नाही, पंचमहाभूतांचा नाही, तसेच पंचमहाभूत स्वभाव नाही, अशा तऱ्हेचा अनुभव येतो. ज्ञानेंद्रिये आणि मन यांच्या योगाने जे दृश्य जग अनुभवाला येते त्याच्या पलीकडे आत्मा असून त्याचे स्वरूप अमुक एक प्रकारचे आहे, अशा तऱ्हेचे वर्णन करता येणे शक्य नाही. ज्या मनुष्याला आत्मबोध झाला आहे त्याला हे जग आत्मरूपच दिसते. हे सर्व विश्व आत्ममय आहे. अनात्ममय असे या जगात काहीच नाही. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचमहाभूतांमधील कठीणपणा, पातळपणा, प्रवाहीपणा, स्पंदरूपता, आकाशरूपी महान छिद्रातील पोकळी, प्रकाशरूपता इत्यादी रूपांनी या जगामध्ये आत्माच नटलेला आहे. रामा, या जगात चित्शक्ती वाचून दुसऱ्या कोणत्याही शक्तीला अस्तित्व नाही. या चितच्या सत्तेहून मी निराळा आहे असे जो म्हणतो त्याच्या भाषणाची किंमत एखाद्या उन्मत्त माणसाच्या परळण्या इतकीच आहे. यास्तव अनंत कल्पांमध्ये उत्पन्न होणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या अखिल विश्वामध्ये आत्माच परिपूर्ण भरलेला आहे. आत्म्या वाचून दुसरी कोणतीही कल्पना संभवत नाही. अशा रीतीने आपल्या बुद्धीचा ठाम निश्चय कर आणि त्या निश्चयाच्या बळावर हा संसार सागर लीलेने तरून जा. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरये नमः. हरये नमः. हरये नमः.